थैंक यू। मनोहर भोईर के पहले ही गेंद के ऊपर अपने इरादे स्पष्ट कर लिए। ताकतवर बल्लेबाजी करते हुए 4 रनों के लिए इस गेंद को भेज दिया दंदनाती हुई चौवा। ये ब्लॉक होल में डाली हुई गेंद, खुद की फॉलो थ्रू में एक बेहतरीन फील्डिंग। ऐसे कहा जाता है कंचन बलकर साहब कि सुबह का भूला अगर शाम को घर लौटे तो उसे भूला नहीं कहते। इस वक्त अपने आप को कमबैक किया, अपने आप को संभाला एक ताकतवर गेंदबाजी करते हुए। पीटीसी के माध्यम से इस लाइव टेलीकास्ट को दिखाया जा रहा है और बेहतरीन क्लियरिटी और बेहतरीन आवाज के साथ पूरी दुनिया इसे देख रही है, तो उनका भी स्वागत करना चाहूंगा। ये लोअर फुल टॉस गेंद कलात्मक रूप से इस गेंद को खेल दिया, फिर एक बार बैकवर्ड स्क्वायर लेकर जो कि मिड विकेट के रीजन में इस गेंद को 4 रनों के लिए। थैंक यू डीजे मास्टर। ऐसे कहा जाता है कि खुद ही कुकर बुलंद इतना कि खुदा बंदे से पूछे कि बोल तेरी रजा क्या है। इस वक्त अगर देखा जाए तो अपने आप को बुलंद करने की जरूरत है। ताकतवर बल्लेबाजी, आड़े पट्टे से खेलना चाहते थे। मैंने पहले ही कहा है, हरदम कहता रहूंगा कि लाखों की करोड़ों की बस्ती में एक दिलदार हस्ती मदन पाटिल, बैक टू बैक 3 छक्के लगते हैं तो 1000 रुपए की इनामी राशि। अब क्या कहेंगे, हरी नाइक उनके साथ जुड़े हुए हैं, उनके दोस्त है, सराहना करनी चाहते हैं क्रिकेट की। इस बार उठा दिया इस गेंद को, टॉप एज लगा, हवा में गेंद। यस इट इज सेकंड, फर्स्ट विकेट इज गॉन एंड हेलो 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 हेलो। फर्स्ट विकेट इज गॉन, इज ऑन 8 रन। 1000 रुपए का प्राइस जरूर। मदन पाटिल साहब जानते हैं हम क्रिकेट के कदरदान है आप, हरी नाइक भी आपके साथ बैठे हैं, लेकिन क्या करें हालात ऐसे है कि बहुत ही जबरदस्त और बिग फाइट मुकाबला यहाँ पे चल रहा है। संजू चौधरी साहब भी बैठे हैं, देख रहे क्रिकेट का आनंद ले रहे। नॉन स्ट्राइक एंड में ऋषि और ऑन स्ट्राइक खेलेंगे राकेश मात्रे। गेंदबाज तैयार, हियर इज नेक्स्ट वन। ओ इस बार देखिएगा थोड़ा सा बल्ला पहले घूमा मिड विकेट के रीजन में, जब तक की गेंद को फॉलो करे फील्डर तब तक 1 रन बना दी है दोनों बल्लेबाजों ने। और इस 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल 1 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर टोटल बना स्कोर कार्ड के ऊपर 9 रन। जी हाँ, इस दौरान याच दरम्यान मी सन्माननीय अनिल पाटील साहेब यांना विनंती करेन की आजच्या दिवसामध्ये एक जबरदस्त समालोचक म्हणून ज्यांनी आपली भूमिका निभावली त्या दिनेश पाटील साहेबांचं स्वागत करायचं आहे आपण, कारण या सत्रानंतर ते शेवटचं सत्र करून आजच्या रात्रीमध्ये पूर्णविराम घेणार आहेत। तर एक जबरदस्त मराठीचा बुलंद आवाज शिवप्रेमी म्हणून ज्यांना आम्ही नवाजतो ते आमचे दिनेश पाटील साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करेन। तो इस दौरान नए गेंदबाज प्रवीण भोईर, दिस इज अ वन मैन आर्मी इन भाटान टीम। इस वक्त परीक्षा की घड़ी है और इस परीक्षा में पास होना पड़ेगा अगर क्वालिफाई करना चाहती है टॉप 4 में वातान टीम, तो शेफल होकर खेलना चाहते थे। पहले से ही राकेश मात्रे ने तय कर लिया था कि इस गेंद को किस तरह से खेला जाए, लेकिन इस बार डॉट गेंद की समाप्ति टोटल वहीं पे रुका हुआ 9 रन 1 विकेट के नुकसान पर। हेलो 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 हेलो। इस बार अगर देखा जाए तो टोटल बना स्कोर कार्ड के ऊपर 10 रन। सेकेंड ओवर इन प्रोग्रेस। प्रवीण भोईर गेंदबाजी की बागडोर संभालते हुए अस्टिल लॉजिस्टिक एंड की तरफ से गेंदबाजी करेंगे। और स्ट्राइक खेल रहे ऋषि। बेलवली बनाम भातान के बीच में एक जबरदस्त कांटे भरा मुकाबला। ये देखिएगा बिल्कुल इस गेंद को
हवा के विपरीत अगर आप कुछ खेलना चाहोगे, प्रवाह के विपरीत कुछ करना चाहोगे, तो यही होती है परिस्थिति। इस गेंद को ऑप्शन के बाहर डिलीवर किया था तो आप इसको डीप एक्स्ट्रा कवर में खेल सकते थे, लेकिन उस गेंद को आप मिड विकेट में खेलना उठा दिया। इस गेंद को कारपेट शॉट के सहारे इस गेंद को फील्डर जब तक कि थ्रो करे, दूसरी रन के लिए दौड़ पड़े दोनों बल्लेबाज और इसी के साथ 2 रन पूरे। हरि नाइक, अनिल पाटिल, मदन पाटिल, उनकी तरफ से 2 छक्कों के लिए 1000 रुपए का इनाम। लगातार बैक टू बैक 2 छक्के लगते हैं। कल लगाओ दर्शकों की भीड़ रहेगी तो मदन पाटिल साहब आपका नाम रहेगा। ऐसे सुबह सुबह अगर बैक टू बैक लगा भी दिए तो फिर क्या हालत, सुबह फिर सोचना पड़ेगा क्या किया रात को मैंने। तो गेंदबाज तैयार, इस बार देखिएगा टॉपेज लगा था बल्ले का और जब तक ये थ्रो करे 1 रन बना चुके हैं दोनों बल्लेबाज और इस 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 13 रन। 13 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। अब पैसा मत लगाएगा, आपका नाम कितना बार लेना चाहिए ये खाली मुझे बताइए। पैसा मत लगाओ अभी, खाली क्रिकेट देखो, एक बहुत मजा होता है क्रिकेट में। अंतिम मुकाबला है, गेंदबाज तैयार। ये अपील हुई थी अंपायर के पास और अंपायर की उंगली ऊपर उठी, विकेट का पतन। थैंक यू। नए बल्लेबाज आकाश पवार, यही बल्लेबाज कंचन बलकर हमने देखा था, ये टूट पड़ा था बल्लेबाज और इसने ही जीवन दान दिया था पिछले मुकाबले में बेलवली टीम को। अरे क्या अगर लेते हैं तो हरि नाइक, उनकी तरफ से 200 रुपए का इनाम। देखिएगा पैसों की बारिश हो रही है कसरखंड की सरजमी के ऊपर। और अब ये अंतिम मुकाबला है और अंतिम मुकाबले में काफी दर्शक जो बैठे हैं वो अपने अपने टीम को सपोर्ट कर रहा है, तो काफी बढ़िया मुकाबला। अंतिम मुकाबले में कौन टॉप 4 में क्वालिफाई करेगा, क्योंकि अंतिम दिन का जो ओपन टूर्नामेंट्स रहेगी उनके लिए अलग जो ट्रॉफियां रहेगी, इसलिए टॉप 4 में इसमें से कौन सी टीम क्वालिफाई करेगी, क्या बेलवली या फिर भातान, ये सवाल अभी भी। गेंदबाज प्रदीप भोईर तैयार, उठा दिया। हेलो 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 हेलो, ये क्या कर दिया चंद्रकांत भोईर, जो सीएम मास्टरमाइंड कहते हैं भातान टीम के, नाराज है अपने खिलाड़ियों के ऊपर। कारण कांचन बलकर साहेब, मराठीमध्ये असं म्हटलं जातं, जर गायक चांगला गात असेल तर मग त्याला टाळकरी नाळकरी यांची पण साथ लागते, तेव्हा त्यांच्या गायकाच्या आवाजाला एक फुलून येतो तो आवाज। टाळकरी नाळकरी त्याला साथ देत नसतील तर मग मात्र गायक किती चांगला असला तरी त्याच्या आवाजाला तेवढी महत्व नाहीत। त्याप्रमाणे आपण पाहतोय गोलंदाज अगदी ताकदीने गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षक खराब। इस बार उठा दिया, जीवनदान का पूरा फायदा उठाते हुए बल्लेबाज 6 रनों के लिए एक जबरदस्त आसमानी तूफानी सुल्तानी छक्का। बाईस रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर। अंतिम और प्रोग्रेस पर प्रदीप भोईर गेंदबाजी करेंगे और यह अंतिम रात का यह अंतिम मेगा फाइनल का मुकाबला है। इसमें से जो क्वालिफाई करेगा वो टॉप 4 में सीधा प्रवेश कर सकता है। तो ऐसे में प्रदीप तैयार, शॉट ऑफ लेन, उठा दिया इस गेंद को, नो डाउट। दिस इज द मैक्सिमम, दिस इज ऑसम, this is a big and quality 6. के इनामी राशि थी मदन पाटिल, हरि नाइक और अनिल पाटिल साहब की तरफ से 2 छक्के लगा दिए। 1000 रुपए की इनामी राशि इस बल्लेबाज को मिलेगी। काफी खुश है मदन पाटिल,
पैसा जाने दो, लेकिन क्रिकेट एक ताकतवर होना चाहिए, यही मकसद दिल में लिए बैठे हैं। और वही मकसद के साथ हमने देखा कि बैक टू बैक 2 छक्के लगा दिए बल्लेबाज। ये और एक लगा सकता है, लेकिन हवा में गेंद, यहां पे कोई गलती नहीं, विकेट का पतन। थैंक यू डीजे। 1000 रुपए की इनामी राशि मदन पाटिल, हरि नाइक और अनिल पाटिल साहब आपकी तरफ से इस बल्लेबाज को दी जाएगी जिन्होंने बैक टू बैक 2 छक्के लगाए थे। उसका नाम है आकाश पवार। अब कहो ना कि हाँ, आकाश पवार का बर्थडे है, तो अरे वाह, ये तो गिफ्ट है मदन पाटिल की तरफ से। मुझे लगा कि आकाश पाटिल एक बेहतरीन बल्लेबाज है और शायद उन्होंने उस पारी को अंजाम भी दिया है, ताकतवर बल्लेबाजी भी की है। टोटल अगर देखा जाए तो स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बन चुकी है इस वक्त 28 रन 3 विकेट की नुकसान पर। गेंदबाज प्रदीप तैयार, कारपेट शॉट के सहारे इस गेंद को खेल दिया स्टेट ड्राइव के रूप में, बाउंड्री लाइन को चीरती हुई, दंदनाती हुई 4 रन, ये क्वालिटी छक्का। थैंक यू डीजे। 32 रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर। क्या जबरदस्त बल्लेबाजी, बिल्कुल रनों को नहीं रोक पाए भातान टीम के गेंदबाज। ये फिर उठा दिया हवा में, 1 बाउंस गेंद जब तक कि फील्डर के हाथ में जा पहुंचे, दूसरी रन के लिए दौड़ पड़े। क्या जबरदस्त कलेक्शन और क्या जबरदस्त थ्रो। उस खिलाड़ी का नाम है सतीश तावरे। तारीफ करना चाहूंगा सतीश की, लॉन्ग ऑन से डायरेक्ट विकेट कीपर के हाथ में थ्रो करना इतनी आसान बात नहीं होती, वाकई तारीफ काबिल फील्डिंग। और इसी के साथ यहां से मेरा सफर होता है खत्म। फिल्म मिलेंगे कल रात को इसी मैदान के ऊपर, लेकिन अब यहां से स्टार्ट होंगे। हमारे दिनेश पाटिल साहब के हाथ में माइक्रोफोन सुपुर्द करना चाहूंगा। धन्यवाद। धन्यवाद। तर नक्कीच पुन्हा एकदा तमाम रसिकांचं या अंतिम सामन्याच्या अंतिम पूर्वार्धा उत्तरार्धाकडे घेऊन चालतोय, स्वागत करतोय उरल्यास सर्वांचं। आणि हा सामना पाहत असलेल्या लाईव्ह पाहत असलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनाच्या अंतःकरणापासून मी स्वागत करतोय। सरपंच चषक 2019चा भव्य दिव्य पर्व, आणि या पर्वामध्ये या सरपंच ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी या 2 दिग्गज संघामधला एक संघ मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल होईल, त्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सज्ज होईल। तर बघायचं आहे सामन्याच्या पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावा लागल्या तब्बल 34 धावांचं आव्हान उभं केलंय। 18 चेंडू आणि 34 धावांचं आव्हान, 11.33 ची सरासरी राखायची आहे। ही सरासरी राखत असताना ताकदीचे 2 फलंदाज पाहतोय आपण, प्रवीण भोईर आणि निलेश भोईर। ज्या निलेशनं अप्रतिम फलंदाजी केली होती, कुडावे संघाची ताकदवान गोलंदाजीला सहज फटकावला तोच निलेश भोईर आणि प्रवीण भोईर ऑन क्रीज। तर पैशाला मात्र इथं बेफान होत आलाय, आणि खऱ्या अर्थानं हरी नाईक, मदन पाटील आणि त्यांच्या समवेत आणखी अनिल पाटील साहेबांना जोडतायत। म्हणजे ही 3 मंडळी पैशाचा पाऊस पाडला जात आहे। हा पैशाचा ऊत ही थंडी गेल्यानंतर उद्या सकाळी नक्की समजेल, पण बघायचं आहे क्रिकेटला दिला जाणारा हा मान, क्रिकेटला दिला जाणारा सन्मान मनापासून सांभाळतायत।
कारण 1000 रुपये नकद राशी आकाश पवारनं फटकावले त्यांचे पैसे. आणखीन जर मात्र घेतली गेली विकेट हॅट्रिक तर तब्बल 500 रुपयाचं इनाम. क्या बात, पैशाचा पाऊस पाडला जातोय आणि मैदानामध्ये मात्र धावांचा आणि विकेटचाही खेळ अप्रतिम खेळला जातोय. प्रवीण भोईर ऑन स्ट्राईक, तर एका बाजूला राकेश म्हात्रे बेलावलीचा हा डायमंड. चेंडू हवेत आणि पहिल्या चेंडूवर मात्र लगावला गेला. कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून 6 धावांसाठी. अतिशय सुरेख फटकेबाजी. आता मात्र प्रवीण भुईरनं पहिल्या चेंडूवर आक्रमकता दाखवली आणि आक्रमकता सिद्ध केली जाते. कारण या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी शांत बसून चालणार नाहीये, तर चांगल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी चांगली फलंदाजी आणि ज्यासाठी ओळखला जातो ती फलंदाजी मात्र पाहतोय. आणि अप्रतिम फटकेबाजी करत लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर लॉंगॉनच्या मधून सरळ भिरकावलाय 4 धावांसाठी. धन्यवाद. तर कांचन पालकर सर रोशन सकपाचा विचार केला या बातान संघाचा, तर या बातान संघानं दापोली सारख्या ताकदवान संघाला पराभूत करण्याचा भीम पराक्रम त्यांच्या मैदानावरती केलाय. तोच संघ मात्र पुन्हा एकदा गावदेवी बेलावली संघाच्या विरोधात 4 हात करताना मैदानावरती पाहतोय. पहिल्याच 2 चेंडूवर हा सामन्याला गिरकी देणारा खेळ केला जातोय. खोलवर टाकलेला टप्पा एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या रनचा प्रयास, तात्पुरतं क्षेत्ररक्षण. हे क्षेत्ररक्षण मात्र त्रासदायक ठरेल बेलावली संघाला, कारण चेंडूवरती धावा आल्या तब्बल 2. पहिल्या 3 चेंडूंचा फक्त खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल बिन बाद 12. अतिशय दर्जेदार खेळ. आता समीकरण मात्र 15 चेंडू आणि 22 धावा. 15 चेंडू 22 धावा. दर्जेदार खेळ. दोन्ही संघाकडून प्रथम फलंदाजी करताना 34 धावा धावफलकावर लावल्या आणि या फलंदाजीमध्ये मात्र उत्तरार्धामध्ये प्रवीण भोईर अप्रतिम खेळ केला जातोय. चेंडू हवेत. प्रवीण भोईरच्या खेळीचा अंत. तर नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू महेश भोईर मात्र मैदानामध्ये उतरतोय. पहिल्या 2 सामन्यामध्ये सामनावीराचा किताब त्या महेश भोईरनं फटकावल्या गोलंदाजीच्या आधारावरती या सामन्यामध्ये मात्र आता फलंदाजीसाठी 1 डाऊनला येतोय. पण ऑन स्ट्राईक फलंदाज असेल निलेश भोईर, की ज्यानं मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ केला होता, ताकदवान फलंदाजी केली होती, तोच निलेश भोईर ऑन स्ट्राईक. तर गोलंदाजीच्या मार्कवर राकेश म्हात्रे. येणारे 14 चेंडू 22 धावांचं समीकरण. सुरेख अतिशय दर्जेदार फटका. फक्त दिशा दिली. चेंडू मात्र पॉइंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डीप दरम्यानच्या मधून गेला सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. धन्यवाद. तर अतिशय सुरेख धावांचा पाठलाग केला जातोय. राकेश म्हात्रे मात्र हल्ला केला जातोय. तो राकेश म्हात्रे प्रत्येक सामन्यामध्ये प्रभावी गोलंदाजी केली होती. ते सर्व प्रभावी गोलंदाजीला मात्र या षटकामध्ये अक्षरशः लुटलं जात आहे. धावफलकावर धावा लागल्या तब्बल आतापर्यंत 16 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच अतिशय खोलवर टाकलेला टप्पा मात्र उसावला. निर्धाव चेंडूची सांगता झाली अंतिम चेंडूवर आणि धावफलकावर धावा लागल्या तब्बल 16. आपण पूर्वार्धाचा विचार केला तर या षटकामध्ये पूर्वार्धामध्ये फक्त 9 धावा महेशनं मोजल्या. तर इथे मात्र धावा 16 लागलेत आणि या 16 धावा नक्की त्रासदायक बेलोली संघासाठी. तर चांगल्या रीतीने मात्र श्रीदत्त बातान संघ प्रतिम कामगिरी करतोय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज. 12 चेंडू आणि 18 धावा.
12 चेंडू 18 धावा ज्या अजय पाटीलनं प्रतिम कामगिरी केली गोलंदाजीच्या माध्यमातून, ती गोलंदाजी पुन्हा एकदा होईल का, की पुन्हा एकदा श्रेष्ठ भातान संघ आपला बहारदार खेळ करेल? श्रेष्ठ भातान संघ नेहमीच प्रभावी ठरलाय. चांगल्या चांगल्या दिग्गज संघांना आपली प्रतिभा दाखवत, प्रतिभावंत खेळ करत कित्येक मैदानावरती या संघानं प्रतिम खेळ केलाय. तोच संघ पुन्हा एकदा आगेचूक करेल का, की या सामन्यावर सरपंच चषकावर नाव कोरण्यासाठी बेदळ संघ पुढे सरसावल का? दोन संघ आपले स्वप्न साकार करण्यासाठी सज्ज झालायत. एकमेकाला शह आणि काटशह देत या शृंखलेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्याची कामगिरी कोण करेल, कुणाला यश पदरी पडेल? अजय पाटील गोलंदाजीच्या मार्कवर, तर ऑन स्ट्राईक महेश भोईर. चेंडू हवेत, फलंदाज मात्र पहिल्या चेंडूवर बाद. अकरा चेंडू आणि 18 धावा. 11 चेंडू 18 धावा. निलेश भोईर ऑन स्ट्राईक. वन मॅन आर्मी या संघाचा आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, चांगले फटके लावण्याची ताकद आहे. छत्रसेन सजवायचं आहे बेलोरी संघानं. 11 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण. गोलंदाजीच्या मार्कवर अजय पाटील, तर ऑन स्ट्राईक मात्र निलेश भोईर. तर नवीन फलंदाज सतीश टावरे. सतीश टावरे नॉन स्ट्रायकिंगला उभा, तर निलेश भोईर मात्र ऑन स्ट्राईक. अजय पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. सुरेख फटका, अतिशय सुरेख फटका लगावलाय. दर्जेदार फटकेबाजी पाहतोय. पुढे सरसावत डिफेक्टर दिशेतून लगावला हा घणाघाती प्रहार, चौकार. चेंडू 14 धावा. 10 चेंडू 14 धावा. सामना दोघांसाठी जिवंत आहे. जो आपली गुणवत्ता दाखवेल तोच या सरपंच चषकावर नाव करेल. 10 चेंडू 14 धावांची गरज. लागोपाठ मी 3 वेळा सांगतोय की 10 चेंडू 14 धावा कंपल्सरी चेसिंग. दोन्ही संघ मात्र अजून या स्पर्धेमध्ये जिवंत. कोणाची स्वप्न होतील साकार आणि कोण होईल निराश? यष्ट्या उद्ध्वस्त. ज्या विकेटची वाट पाहत होता हा बेलवली संघ, ती विकेट मात्र अजय पाटीलनं मिळवून दिली आणि निळेच्या खेळीचा केला अंत. तर नक्कीच पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीमध्ये हरी नाईक, मदन पाटील आणि त्यांच्या समवेत अनिल पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाची नकद राशी. सकाळी मात्र आपले पॉकेट चाचपडायला लागतील, कारण ज्याप्रमाणे पैशाची बरसात केली आहे खरी, पण त्या गारठलेल्या थंडीमध्ये मात्र पैशानं वातावरण गरम केलाय. तर गरम केलेला हा किस्सा सकाळी थंडीमध्ये गारठला जाईल आणि पुन्हा एकदा पॉकेट घेऊन कामावर जावं लागेल. पण खऱ्या अर्थानं इथे मात्र पैशाची कमाई केली होती मैदानावरती. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाची नकद राशी. अजय पाटील दर्जेदार कामगिरी, तर ऑन स्ट्राईक सागर भोईर. दर्जेदार हा खेळाडू आहे. छोट्या चनीचा खेळाडू आम्ही म्हटलं होतं, दर्जेदार खेळाडू आहे, या तीळ मात्र शंका नाहीये. एक आक्रमक खेळाडू आहे. छोट्या चनीचा जरी असला तरी अप्रतिम फटकेबाजी ज्याची आम्ही पाहिली. आलाय हा चौकार. धन्यवाद. तर नक्कीच मी पहिल्या सामन्यात सांगितलं होतं की हा छोट्या चनीचा खेळाडू आहे सागर, की ज्याची अप्रतिम फटकेबाजी पाहिली आहे. शतरक्षण लावायचे लगेच बेलोली संघानं, उशीर करू नका प्लीज. आपण निलेश जरी बाद झाला असेल तरी जबाबदारी आपल्या खांद्यावर लिलिया पेलण्यासाठी अप्रतिम फटका पाहिला आपण. डिफेक्टर डोक्यावरून वन बाउंड चौकार लगावला. निलेश त्या चेंडूला पकडू शकला नाही. चेंडूने गाठली सीमारेषा. 8 चेंडू 10 धावांचं समीकरण. सामना कधी इकडे तर कधी मात्र तिकडे. दोलायमान अवस्थेमध्ये आज सामना जुळतोय. बॅटची कडा. निलेश मात्र तयार होता.
आणि अशा प्रकारे शॉट टप्पा पडला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आणि 1 धाव मात्र घेतली गेली आहे. 7 चेंडू 9 धावा. हा चेंडू ठरवेल अंतिम षटकामध्ये राजसच्या वाट्याला धावा किती येतील. 7 चेंडू आणि 9 धावा. चेंडू हवेत सरळ भिरकावलाय 6 धावांसाठी आणि या चेंडूवरती मात्र सामन्याची हवा काढून टाकली आहे. दर्जेदार फटकेबाजी पाहतोय श्रीदत्त भातान संघाची. अप्रतिम खेळ, तमाम रसिकांना मंत्रमुग्ध करणारी आणि ज्या 2 गोलंदाजांना आज या पूर्ण शृंखलेवर आपलं अस्तित्व जागवलं होतं त्याच 2 गोलंदाजावर मात्र खरपूस समाचार घेण्यात आला आणि आपली ताकदवान फलंदाजी दाखवली. 6 चेंडू 3 धावांची गरज. सुरू करायचंय. 6 चेंडू 3 धावांची गरज. सामना सुरू करायचा आहे. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर राजेश पाटील तयार होत आहेत. 6 चेंडू 3 धावा. अतिशय दर्जेदार खेळ. ज्याप्रमाणे बेलोरी संघाने पहिल्या सामन्यामध्ये मधल्या फळीनं खेळ केला, या सामन्यामध्ये मात्र सागर आणि अप्रतिम फटकेबाजी हा लगावणारा सतीश टावरेनं मात्र या सामन्याला युटर्न दिलाय. निलेशचा चांगला खेळ, चांगली सुरुवात करून दिली ती म्हणजेच प्रवीण भोईरनं आणि सर्वांनी मिळून एकीच्या आधारावरती सांघिक खेळ करत अप्रतिम खेळ केलाय. 6 चेंडू 3 धावांची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर राजेश पाटील. चला सामना सुरू करा. 6 चेंडू 3 धावा. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. श्रीदत्त भातान संघाला अप्रतिम खेळ, देखणी फलंदाजी पाहतोय आपण श्रीदत्त भातान संघाची. चंद्रकांत भोईर सारखा अनुभवी खेळाडू या संघामध्ये जुनं आणि नवीन याचे एकत्र सांगड घालत या चंद्रकांत भोईरनं अप्रतिम संघ बांधलाय आणि ज्या संघानं कित्येक दिग्गजांना मात्र प्रभावित केलंय. राजेश पाटील. सुरेख फटका, परंतु या फटक्यावरती मात्र मी म्हटलं होतं की दर्जेदार फलंदाज सागर याची फलंदाजी आम्ही अनुभवली आहे. ज्या सागरनं अप्रतिम खेळ केलाय आतापर्यंतच्या खेळामध्ये. कारण छोटा जरी दिसायला असेल तर ताकद फटक्यामधल्या टायमिंग बेमिसाल असते. त्या बेमिसालच्या आधारावरती 5 चेंडू 2 धावांची गरज. राजेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. धावा वाचवल्या जातील का की हा सामना सहज संपवला जाईल भातान संघासाठी. 5 चेंडू 2 धावा. फुलटॉस चेंडू, धोका निर्माण होऊ शकतोय. बेलवली संघानं आयती संधी दवडली आहे. बेलवली संघानं मात्र ही आयती संधी दवडली आहे. जिथे चेंडू निर्धाव होऊ शकला असता तिथे मधला आला नाही. 4 चेंडू निव्वळ 1 धावेची गरज. सामन्यामध्ये नक्कीच गरमागरम वातावरण निर्माण होऊ शकलं असतं जर का हा चेंडू निर्धाव झाला असता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं होतं, फेकी झाली खराब आणि अशा प्रकारे खराब कलेक्शनला 1 धाव आली. 4 चेंडू 4 चेंडू आणि 1 धाव. कुणी मैदानामध्ये जायचं नाही. सामना संपला तर लगेच लाईनअप करायचं आहे आयोजकांकडून निवेदन येतोय आणि अशा प्रकारे विजयी होतोय भातान संघ. विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. चंद्रकांत चला लाईनअप करायचं आहे आपण प्रवीण आणि बेलोली संघाने लाईनअप करायचं आहे आणि या भव्य दिव्य अंपायर्स बेल्स घ्या बेल्स. चला भातान संघ लाईनअप करा. चला बेलोली संघाने लाईनअप करायचं.